बीड मधल्या गुन्हेगारी बरोबरच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बंदुकांचे परवाने कुणाच्या आशीर्वादाने जिल्ह्यामध्ये देण्यात आले हा देखील एक मुद्दा चर्चेत आलेला आहे। सभागृहामध्ये यावरून प्रश्न उपस्थित राहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबद्दल ट्विट करत धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे। बीड जिल्ह्यामध्ये अनेकांकडे परवाने नसतानाही ते बंदुका वापरतायत असा एक व्हिडिओ दमानिया यांनी पोस्ट करत आरोप केलाय। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा बीड मधल्या बंदूकशाहीवरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। दमानिया यांनी आकडेवारी ट्विट केलेली आहे, काय आहे पाहूया। बीड मधील बंदूकशाही कुणीच विचारणारा नाही। शेजारच्या परभणीत 32 बंदूक परवाने तर एकट्या बीड मध्ये 1222 बंदूक परवाने। बीड मधील बंदूकशाही धाकच उरला नाही। परभणीमध्ये 32 तर अमरावती ग्रामीण मध्ये 243 शस्त्र परवाने आहेत। मग बीड मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कुणाच्या सांगण्यावरून बंदुका देण्यात आल्या? 1222 अधिकृत बंदुका वापरणारे आहेत, तर बीड मध्ये अनधिकृत बंदुका वापरणारे किती असतील? वाल्मिक कराडकडे परवाना आहे, पण त्यांच्याच गटातले कैलास फड, निखिल फड या दोघांकडे कोणताही बंदूक परवाना नाही। मी एसपी नवनीत कावत यांना मेसेज पाठवून त्यांना तात्काळ अटक करण्याचं आवाहन केलंय।